पाण्यामध्ये खेकडे पकडण्यासाठी माझा भाऊ गेलाय बघा. हे हळूच जा तर पायात काचबीज घुसल. मी खेकडे पकडण्यासाठी आलेलो आहे. बघ बरं आतमध्ये आहेत काय, दगडाखाली आहेत का बघ. हा तर मी खेकडे बघतो. खेकडे इथे मिळणार आहे. बोलू सर. हा इथं असतील बघ, ह्याच्या खाली बघ. एखादा भेटला ना असं दाखवू शकतो. दाखव, मोठं दाखव. मी खेकडे पकडले बघतो. मी घरी घेऊन भाजी करतो मी. नमस्कार मित्रांनो, भातासाठी शेती तयार केली बघ. आता नंतर इथं भात लागणार आहे आणि सध्या ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये खेकडे आणि मासे बरेच आहेत. मी खेकडे खेकडे भेटले का बघ जरा, नाही भेटले तर मग बघ. मला एक खेकडा भेटणार होता पण तो पळून हातातून गेला. हातातून सटकला. हातातून सटकला. मी काय करू शकलो नाही त्याला. जाऊ दे, लय मोठा होता तो, लय मोठा. पाण्यामध्ये होतो खेकडा. पाण्यातून बाहेर निघा आता. पुढच्या बाहेर निघू. पुढं नदीवर जाऊन बघू आपण काय भेटतंय का नाही. भेटला नाही आता मी बाहेर निघतो. नदीवर भेटला तर बघू आपण, चला. नदीवर भेटला तर बघू. तुम्हाला खेकडे पकडताना भीती नाही वाटत? मला बिलकुल भीती वाटत नाही. हा. मी खेकड्याच काय, मी साप पण पकडतो. हा. साप पण पकडतो. त्याची मुंडी हा निसर्ग बघा कसा आहे. नको जाऊ आतमध्ये, नको जाऊ. ना. हा निसर्ग म्हणजे ना, हा निसर्ग सगळ्यात सुंदर आहे निसर्ग, लय सुंदर आहे. बघण्यासारखं आहे. निसर्ग असं वाटतं की इथून कुठे जाऊच नको. हा लय भारी. सुंदर निसर्ग आहे.